मुंबईतील आझाद मैदानावर 2 दिवसांपासून विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। वाढीव अनुदान आणि पगारवाढ या मुख्य मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानाला भेट दिली आणि शिक्षकांना आश्वासन दिलं की अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यात 20% वाढीव पगार जमा केली जाईल। शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे ठरवण्यात आलं असून 18 जुलै रोजी अधिवेशन संपल्यावर लगेचच रक्कम वितरित केली जाईल असंही ते म्हणाले। कोणताही बदल होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली। त्यामुळे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। राज्य सरकारने दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलनाला यश मिळालं असल्याचं चित्र दिसून येतंय आणि आता सर्वांचे लक्ष 18 तारखेनंतर प्रत्यक्ष निधी खात्यात जमा होण्याकडे लागले आहे। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।